बघा ना, मी ह्याला इतकेदा म्हणते जेव्हा घरी असतो, चेतन दाढी कमी कर रे ते, कमी कर रे ते, आणि आज न म्हणता का शिवानी लिटरली काय मेहनत नाही केली आहे. मी ट्रिमर लावले पूर्ण. हाय चेतन, सॉरी आय एम बिझी. बिझी म्हणशील तू. Yes. आय हॅव वाईफ नाही म्हणशील, I आय एम cannot बिझी talk. म्हणशील. चेतनचं दुसरं नाव माहिती काय त्याच्या पोराच्या हातावर लिहून दे, मेरा बाप चोर है, मेरा बाप चोर है. असं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तयारी केलेली आहे. मी चाललोय नाशिकला, पण गाईज यावेळेस मी एकटंच चाललोय, कारण की शिवानीचं उद्या ऑफिस आहे आणि खूप जास्ती काम आहे ऑफिसचं वगैरे वगैरे, तर ती उद्या सुट्टी घेऊ शकत नाही. पण उद्या माझ्या मित्राचं लग्न आहे नाशिकला म्हणून, आणि ते पण कॉलेज फ्रेंड, म्हणजे जे आम्ही हॉस्टेलला राहायचो, हॉस्टेलचा ग्रुप आहे त्यातलाच एक फ्रेंड, त्याचं लग्न आहे नाशिकला आहे. सो वॉन्टेड की शिवानी त्या लग्नाला येऊ शकली पाहिजे होती माझ्यासोबत, कारण की कॉलेज नंतर एवढ्या वर्षानंतर सगळ्या मित्रांना परत भेटायला भेटेल, आणि ती पण असं सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना ग्रुपमध्ये भेटली नाही आहे. तर दिस वॉज अ रिअली गुड चान्स, बट तिला ऑफिसचे काम असल्यामुळे ती ट्रॅव्हल नाही करणार आहे. शिवानीला चालता नाही येते गाईज. सकाळ 9 वाजतापासून ती बिचारी कामच करत आहे. पायात मुंगी आल्या मला लिटरली. मुंग्या आल्या तुझ्या पायात? येस. आणि मला सोडून हा मुलगा जातोय. सोडून नाही, तुला एवढं नाही म्हटलं मी चल चल चल, माझं तुझं नाही ऑफिसचं जमत आहे काम यार. जास्त आहे. That's it. येस गाईज, हे अशी तयारी झाली आहे माझी बघा. सिंपल बेसिक तयारी केली, कारण की कारने जायचं. ब्लॉग करशील माझ्याशिवाय? येस, तिथे ब्लॉग करेल ना. तिथे सगळे माझे मित्र भेटणार, त्यांना विचारेल की भाई तुम्हाला आता कसं वाटतं की मी ब्लॉगर झालोय, काहीतरी सांगा. तुम्हाला काय, तुम्ही कधी असा विचार केला होता काय मी ब्लॉगर बनणार? तर शिवानी, तुला आता एक दिवस माझ्या विदाउट भेटणार आहे, तर तू काय काय करशील आता? काम. दॅट्स इट. कामच करणार, अजून काहीच करू शकत नाही. कामच आहेत काय. येस. मला माहितीये का, पहिले माझे केस खूप जास्त आवडलेले, आता पण माझे केस आवडतच नाहीये. हा? मला आवडत नाही गाईस. रिग्रेटिंग माय डिसिजन. खरंच का? की हे कॅमेरामध्ये काही वेगळं वाटते, असे दिसत ना तुझे केस? असे नाही दिसत गाईस, त्याच्यापेक्षा चांगले दिसतात. हा, असे नाही दिसत. हे खूप खराब दिसतंय. तर असं वाटतंय की डायरेक्ट कायच केलंय तू केसांना? हो ना, ब्लीचच केलंय मला वाटतं, असं दिसतंय ब्लीच. पण असं नाही, हे लाईट पडल्यामुळे दिसतंय ग. पण होईल, लाईक जसे जसे तुझे थोडेसे इथे केस वाढेल ना, काळे केस आहे ना, त्याच्यामुळे जेव्हा हे मिक्स होणार तेव्हा ते छान दिसतात. तेव्हा तो शेड वाढवायची छान तयारी तर चालू आहे चांगली. येस. चला काही माझं जास्त वेळ नाही, मी ब्रेक नाही घेऊ शकत, कारण माझं मायग्रेशन आहे आणि मला यार, I will miss you कंटिन्युअस यार काम तिकडे. करायचंय. I will miss you. आय विल मिस यू गाईज. ऑफकोर्स मला चेतनच्या मित्रांना भेटायचं होतं, मी कधीच नाही भेटले लग्नानंतर. बट गाईज माझ्या लग्नानंतर पहिले काय, तुम्हीच लग्नाआधी भेटून पण घ्या. नाही. हा, म्हणजे लग्नाच्या आधी आय थिंक आपल्या लग्नात पण मोस्ट ऑफ द लोक नाही आलेले. तेव्हा काय ऍक्च्युली काय झालं होतं की त्या आमच्या ग्रुपचं नाव कॉलेज कट्टा होतं. तर तो बेसिकली 15-16 जणांचा ग्रुप होता. त्यामध्ये 2 मेला 2 जणांचे लग्न होते, एक माझं आणि अनिकेतचं. त्याचं लग्न होतं नाशिकला. तर जे मुंबई, पुणे, नाशिकवाले होते ते सगळे तिकडे गेले, आणि जे जवळचे म्हणजे माझे क्लोजेस्ट फ्रेंड होते ते तिकडे आले. तर त्याच्यामुळे अर्धा ग्रुप इकडे गेला, अर्धा ग्रुप इकडे गेला. असं. तर मी म्हणत होते की मी तेव्हापासून भेटलीच नाहीये पूर्ण. माझ्याकडे हा खूप जास्त छान चान्स होता, बट वर्क फर्स्ट. मला माझं मायग्रेशन आहे नेक्स्ट वीकला, आणि मध्ये सॅटर्डे संडे शरीव वगैरे येणार आहे, तर तिच्यासोबत पण आमचे मस्त मस्त ब्लॉग्स येणार आहे. मी सगळं विचार करून ठेवलेलं आहे. बट येस, मी सांगत आहे की सॅटर्डे संडे पण काम नाही होणार, मोस्टली आपण नाही करत, म्हणून मला आता. आणि नेक्स्ट वीक मग परत चेक्स चालू होणार, कॉल्स राहणार ऑफिसचे, कारण की प्रोडक्शन मायग्रेशन आहे, तर खूप व्यवस्थित काम करावं लागतं. म्हणून मग आता मला ते काम आहे, तर मी त्याला प्रायोरिटी देत आहे. आणि चेतन माझ्याशिवाय लग्नाला जाणार आहे. तर गाईज, मी तर नाही भेटली याच्या फ्रेंड्सला, पण माझ्या पहिले तुम्ही भेटून पण घ्या. सगळे लोक येणार पण नाहीये. त्यातले काही अनोळखी लोक जे तू त्यांना भेटली नाहीये, ते काही काही येणार आहे, सगळे लोक नाही येणार आहे आज. म्हणजे आता पण बेसिकली तेच मी म्हणायचा प्रयत्न आहे की माझ्या पहिले तुम्ही भेटून घ्या, कारण की आता तुम्ही जात आहे चेतन सोबत, तर तुम्ही पण खूप जास्त एन्जॉय करणार आहे. मजा येणार मित्रांसोबत याचे मजा मित्र येणार. खूप बढिया आहे, खूप फन लव्हिंग आहे, आणि मस्त मस्ती करतात. तुम्हाला बघून आता पुढे कळणारच, तर हा व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघाल. येस. आणि मी काहीतरी बोलणार होतो. हा शिवाय, तुला काही चेंज नाही वाटतं का माझ्या याच्यात? तू दाढी हे केली, पूर्ण मी म्हणते याला की कर, तर तेव्हा करत नाही, आणि आता कॉलेज कट्टा मित्र मैत्रिणींना भेटणार आहे म्हणून तू करून चालला नाही का? एक सेकंड, मित्र मैत्रिणी काय असते? मैत्रिणींना. एक सेकंड, मित्र मैत्रिणी काय असते? मैत्रिणींना. तुझ्या मित्रांना जेव्हा तू भेटते तेव्हा मी असंच बोलतो का? मी माझ्या मित्रांना भेटतच नाही याच्याशिवाय. जेव्हा पण टोटल माझ्या डी किती मित्रांना खोटी बोलते भाई साहब. कधी भेटली माझ्या मित्रांना तुझ्याशिवाय? हा ठीक आहे, माझ्याशिवाय मग
पण याच्या सोबतच भेटते. पण आता हा बघा ना, मी ह्याला इतकेदा म्हणते जेव्हा घरी असतो, चेतन दाढी कमी कर रे ते, कमी कर रे ते, आणि आज न म्हणता का शिवानी लिटरली काय मेहनत नाही केली आहे. मी ट्रिमर लावले पूर्ण हे नाईस. तुला नाही, चान्स दिला होता सोबत चालायला. एक तर मी सोबत नाहीये, त्याच्यामध्ये तू एकदम असा लहान बाळासारखा बनून जातोय. असं वाटतं 11वी-12वीत आहे हा. हा ना, खूपच यंग दिसतोय यार, लिटरली यंग एवढा दिसतोय भाई. छोटा दिसतोय हे हा. बघा guys, जवळून बघा तुम्ही किती यंग दिसतोय मी. काय आता? कोणी म्हणतात का 30-31 वर्षाचा माणूस आहे म्हणून? माणूस तर दिसत नाही. हो ना, तेच म्हणत आहे मी. सगळ्या पोरींना वाटणार की तू बॅचलरच आहे चेतन. पागल झाली का रे बॅचलर. आणि वाटलं तर समजा फॉर एक्झाम्पल, चल आता असं पोरगी घेऊन बसते तुझ्या बाजूने, चल मला दाखव की तू कसं मी करशील. लगेच व्हिडिओ कॉल करेल तुला. लवकर. लगेच तुला व्हिडिओ कॉल करेल. काय करशील आता? लगेच तुला आता video त्यांना call माहिती नाही ना, असं थोडी आहे. आता त्यांना जसं- मला माहिती आहे ना, पण माझं सांग लग्न ना, झालंय. तू आन्सर का नाही देते? अरे आन्सर दिला ना, ती इथे येऊन बसली नाही, मला करून दाखव तिला. करून. आता असा कसा काय मोबाईल. चेतन? एक सेकंड ना, मला व्हिडिओ कॉल येतो माझ्या बायकोचा. एक सेकंड ना, मी बोलतो आणि मग तुला सॉरी. असं थोडी रिप्लाय, असं थोडी असते. असंच देणार भाई, मी हा? असंच देणार. हा, मी असंच छपरी, देणार. काय कुजबी, छपरी? कुजबी. काय छपरी? काय काय बोलायला छपरी? बोलायला आन्सर देत आहे तू, जरा व्यवस्थित आन्सर दे. काय करणार? हाय चेतन, सॉरी, आय एम बिझी. बिझी म्हणशील तू. येस, आय हॅव वाईफ नाही म्हणशील, I आय एम cannot बिझी talk. म्हणशील, आय कॅनॉट टॉक. आय कॅनॉट टॉक म्हणशील. सॉरी, आय हॅव माय ब्युटिफुल वाईफ. जिथेच आहे बसलेली, आता लगेच कुठतरी गेली वॉशरूमला. येणारच आहे. तुम्ही दूर बसा माझ्यापेक्षा. असं बोलणार ना, बरोबर तर बोललाय शिव, असंच बोलणार. मी म्हणेल की इथेच, अरे इथेच आहे, वॉशरूमला गेली आहे. म्हणजे तू तिला सांगत आहे की बाई ही इथेच आहे, आपण ही नसत्यावर भेटू. असं नाही. ही जर मी इथेच आहे, इथेच आहे माझी बायको. आता नको बोलू, आता तेव्हा नको बोलू फालतू असं. गेम प्ले नको करू. हा, आता गेम प्ले नको करू फालतू. तू ठीक असं आहे, म्हणायला पाहिजे की मी तुला असं म्हणणार, हाय चेतन. सॉरी हे माझं तू असं लग्न. हात ठेवून येशील म्हणजे असं पूर्ण. सॉरी माझं लग्न झालेलं आहे. सॉरी माझं लग्न झालेलं आहे. सॉरी असं करणार, ठीक आहे. यार काय तुझ्या वाईफ, अरे हात काय लावते तू भाई. तुझ्या वाईफला नाही नाही सांगणार. नाही, माझ्या वाईफला तुला सांगायची गरज नाहीये. माझी वाईफ मला दुसरं समजत नाही. मला काही समजत नाही. अरे भाई तयारी का खराब करते शिव. तुझी काय बोलायची भाऊ? तयारी खूप जायचं ना मला. तयारी मला तर यावेळेस आणि कपडे पण नाही विचारले. जेन्युअनली तुम्हाला फोटो वाटत असेल. भाई साप किती बेसिक आहे. हे टी शर्ट किती बेसिक आहे. हे नाही म्हणत आहे मी. लग्नाला कुठले घालणार आहे, शिव मी कुठले घालू. मेहनतच केली नाही प्रत्येक शिवानी, वेळेस विचारते. मेहनतच केली नाही. जो कुर्ता मी रेग्युलर घालतो तोच घेतलेला आहे. कुठला सांगू तुला? जो त्या याला घातला होता बघ. काय होतं आपलं दिवाळीनंतर काय असते, परस्पराला घातला होता बघ, तो निळ्या कलरचा. दिवाळी नंतर काय असतं माहिती? तो वालाच घेतलाय. काही मेहनत नाही. दसरा. नाही ना ग, काय असतं ते. ठीक आहे, एनिवेज काही एवढी मेहनत नाही केली गाईस. 10 मिनिटात तयारी केली आणि आता मला निघावं लागेल. वशिष्ठ तिकडे येऊन थांबणार आहे. मला खूप कसं तरी वाटत आहे, बट ठीक आहे, करा गाईस, करा. चला एन्जॉय, तुम्ही पण एन्जॉय करा आणि चेतनला पण एन्जॉय करू दे, त्याची फ्रीडम. आणि जर तुम्हाला असं काही दिसलं गाईस व्हिडिओ मध्ये, हा कोणत्या पोरीसोबत जास्त फ्रँक होत आहे, बोलत आहे, तर मला कमेंट करून सांगा की दीदी त्या ताई सोबत हा बोलला आहे. मग अरे याची असं काही होणारच clear नाहीये. काय पागल आहे का तू शिवानी? काही बोलत राहते यार. मॅड बुट्टी आहे तू, मॅड बुट्टी. चलो चलो. बाय गाईज, वेलकम बॅक. आम्हाला आता बहुतेक 2 तास झाले आम्ही ट्रॅव्हल करतोय. मी भेटलोय वशिष्ठला. याला तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये ऑलरेडी खूप जास्त बघितलं असेल. हा माझा घनिष्ठ कॉलेज मित्र, माझा रूममेट, माझा चड्डीमेट म्हणू शकतो आपण. नाही, आम्ही कधी चड्डी एकमेकांची चड्डीचा वापरली एक्सचेंज नाहीये. नाही, चड्डीमेट नाहीये गाईज. घनिष्ठ म्हणू शकतो. घनिष्ठ म्हणू शकतो आपण. तर आता आम्हाला परत 1-1.25 तास दाखवत आहे पोहोचायला. तर फंक्शन तर आम्हाला भेटणार आहे असं आता आम्हाला याचं कन्फर्मेशन भेटलंय, कारण की आम्ही कॉल केला होता. तर तिथं झालंय आपल्याला. तुला काही बोलायचंय वशिष्ठ? सो मित्रांनो, मला असं वाटतं माझ्या घनिष्ठ मित्र चेतन कालोडे यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही हा जो प्रवास करतोय तो करतोय पुण्यापासून संगमनेर पर्यंत. संगमनेर मध्ये आम्ही याच्यासाठी चाललोय कारण की ते मी ऑलरेडी सांगितलंय. याच्यासाठी माझ्याकडे टाइम नसणार आहे. माझा हा ब्लॉग खूप मोठा असणार आहे, कारण की उद्याचा दिवस पण याच ब्लॉग मध्ये असणार आहे. तर तू तुझी फालतूपणा कमी कर आणि डायरेक्ट पॉइंटर बोल. सो मित्रांनो, हे म्हणून मी माझे 2 शब्द संपवितो. तुला माहिती आहे वशिष्ठ, मला सगळ्यात आधी जेव्हा तुला पिक केलं तेव्हा काय आठवलं? तुला आठवतं ते आपण केरला ट्रिपला गेलो होतो, हैदराबादचा ब्लॉग. हैदराबादचा व्लॉग. भाई तो व्हिडिओ माझ्याकडे जर असेल ना गाईस, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तो व्हिडिओ आमच्या लाईफचा सोबत पहिला व्लॉग आम्ही शूट केला होता. तुम्हाला जर हे विचारायचं आहे की चेतनची सोशल मीडिया जर्नी कुठून सुरू झाली, तर चेतनची सोशल मीडिया जर्नी, चेतन नाही रे, चेतन. चेतनची सोशल मीडिया जर्नी ही 1 वर्ष आधी सुरू झाली आहे. ह्याची नीव
जी आहे, आम्ही 3.5 वर्ष आधी 3.5-4 वर्ष आधी एका अशाच ह्याच सेटअप मध्ये ठेवल्या याच गेल्या. गाडीमध्ये. तो एक क्षण होता ना, एक हातचा क्षण आहे की चेतननी व्लॉगिंग तेव्हा सुरू केली होती आणि ती आज तो आता पुढे वाढवतोय. पहिले तर पब्लिकली मी चेतनला कॉंग्रॅच्युलेट नाही केलंय फॉर 1 million सबस्क्रायबर्स ऑन युट्यूब. सो अ व्हेरी 1 million on YouTube. Oh, thank you so much. सॉरी Thank you so much. Thank you. 0.1 million on YouTube. So a huge congratulations for that, and Thank more you. than 2 lakhs, 3 lakhs, hopefully followers on Instagram Yeah. and other pages as well on Shivani's individual page, and Chetan is also doing a lot of stuff on his own page. भाई याला टाइम building दिला ना something भाई, on- आज संपतच नाही भाई. बस building something on the fitness journey and other things. Yeah, so I want to congratulate both of them, Thank you, the thank you. entirety Kalode family. His younger brother recently got married, Bhushan Kalode as well. Congratulations to him as well. And I also want to congratulate BJP for winning अबे in बस TMC कर election भाई. and TVK for winning in Tamil अरे Nadu बस election. कर Yes, भाई. guys. So अशीच तुम्हाला एक स्निपेट जर पाहिजे असेल तर ही 3-3.5 वर्ष आधीची एक तुम्ही video आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा की तो ब्लॉग टाकायला पाहिजे की नाही. तुम्ही जर यस म्हटलं तर मी मेहनत करणार तो ब्लॉग शोधायची. कारण की तो व्लॉग चेतनच्या एकदम आतल्या स्टोरेज मध्ये ठेवलाय, तो Yes. बाहेर काढेल. येस, कारण की तो मोबाईलच्या आधीचा जो मोबाईल होता त्याच्यामध्ये काढलेला आहे गाईस. आणि- That's right. पण तो ब्लॉग क्रेझी झाला होता यार. खूपच क्रेझी झाला होता. एक नंबर झाला होता खरंच. ऍक्च्युली ती ट्रिप आम्ही सगळी व्लॉगिंग केली होती 4-5 दिवस कंटिन्यू, आणि प्रॉपर व्लॉगिंग केली होती, आणि इतकी मस्त मजा आली होती ना, कारण की सगळे फ्रेंड्स होते. Yeah. पण मला अजून एक गोष्ट आठवली काय? आपल्यासोबत त्या ट्रिपची. गाणे येस, कांदा त्या trip मध्ये- म्हणजे actually एखादा vlog काढायला पाहिजे. ती ट्रिप कशी झाली तर बेसिकली यार. तुम्हाला थोडं स्पॉइलर साठी, आम्ही 5 मित्र होतो. 5 मित्रांनी रॅन्डमली डिसाईड केलं की आपण रोड ट्रिप करूया. रोड ट्रिप अशी होती की पुणे टू बँगलोरची रोड ट्रिप करू आणि बँगलोरमध्ये कुठेतरी फिरू. आणि हे सगळे कन्व्हर्सेशन डिस्कशन 2 दिवसात झाले. येस, आणि we ended up having a road trip from Nagpur to Bangalore, to हैदराबाद, देन चेन्नई, then Pondicherry, then Madurai, then Rameshwaram, Kanyakumari, then we did Alleppey, वर्कला, Aleppuza, मुंद्रो आयलँड, वर्कला. Munro as well. आणि मग आम्ही कोची वगैरे करणार होतो. देन मी सेड की यार 40 दिवस झाले होते आम्ही रोड ट्रिप वर रोड ट्रिप भाई, 40 दिवस रोड ट्रिप. आणि नन ऑफ अस वर ऑन हॉलिडे. आम्ही हा. रोज कामं करत होतो. 10 ते 6 पर्यंत आम्ही कामं करायचो. सकाळी 10 पर्यंत फिरायचो, संध्याकाळी 6 नंतर फिरायचो. बढिया रोड ट्रिप झाली भाई, होती, एकदम क्रेझी झाली impromptu. होती. आणि माहितीये तुम्हाला त्याची बेस्ट गोष्ट काय होती की उद्या कुठे राहायचं आहे हे हे आम्ही आम्ही आज आज रात्री सर्च करत होतो, आज रात्री डिस्कस करत होतो. आणि मला अजूनही आठवते ते कुठलं होतं रामेश्वरम आहे guys. मदुराई. मदुराईला का, जिथे आपण जाऊन- रामेश्वरम रामेश्वरमला काही आम्ही जाऊन तिथे सर्च केलं आणि मग बुक केलं ते. की हा इथे ठीक आहे. आणि तसेच होत होते. ऑफिस मीटिंग आहे तर कार मध्ये आम्ही मीटिंग अटेंड करत आहे. आमचा एक मित्र आहे सुधांशू, त्यांनी कंपनी स्विच केली होती. मायक्रोसॉफ्ट मध्ये त्याला, सॅमसंग मध्ये होता, मायक्रोसॉफ्ट मध्ये त्याला जॉब लागली होती. तर आमची रोड ट्रिप करायचं इतकं मन झालं होतं, आणि त्याचा लॅपटॉप आलेला नव्हता. तो हा. बँगलोरला राहत होता, त्याचा लॅपटॉप आला नव्हता. भाई, तर आम्ही काय केलं, मायक्रोसॉफ्टला त्यांनी, आम्ही पूर्ण रोड ट्रिप मध्ये फक्त एकच स्टे आहे जो आधी प्री बुक केला होता. हा. दॅट वॉज इन पॉंडिचेरी फॉर 5 days. पॉंडिचेरी नाही, चेन्नई. पॉंडिचेरी हा, कारण चेन्नईला की एक- सुधांशूला एक लोकेशन द्यायचं होतं जिथे त्याचा लॅपटॉप ऑर्डर होईल आणि डिलिव्हर होईल. Yes. आणि म्हणून आम्ही थोडं बफर ठेवून 5 दिवस, 4 की 5 दिवस केलं. आणि त्याच्या लॅपटॉपची डिलिव्हरी आम्ही पॉंडिचेरीला केली. सुधांशूने मायक्रोसॉफ्ट मध्ये ऑनबोर्डिंग आमच्या रोड ट्रिप मध्ये केली. द फर्स्ट 30 days आय थिंक. येस. आणि तर मला असं वाटतं गाईज, हे जर आपण कंटिन्यू केलं तर हाच ब्लॉग 30 मिनिटाचा होणार. तर आता मला आयडिया कळली की नेक्स्ट टाइम जर आम्ही असं दोघं भेटलो तर फक्त एक ब्लॉग असणार ज्याच्यावर ज्या ट्रिप मध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या, काय सीन केल्या, सगळं आम्ही डिस्कस करू रॅन्डमली. बघू याला किती आठवते, मला किती आठवते, बाकी लोकांना किती आठवते. तर तसं आपण एक ब्लॉग बनवूया. चला, तर आता आम्हाला 1 तास बाकी आहे, आम्ही पोहोचतो आणि मग बाकी मित्रांना पण तुम्हाला भेटवतो, तुमची ओळख करून देतो गाईज. चला, बाय बाय. भाई आम्ही असे ना का. अरे चल ना तू. गाईज, दिस इज प्रमोद माय सेकंड रूममेट. ए, चल ना लवकर. अबे काय चालणार भाई, आता तर पोहोचलोय. अरे लवकर श्वास तर घेऊ दे भाई, श्वास पण नाही घेतलाय गाईज. सो आम्ही पोहोचलोय गाईज फायनली इकडे. दिस इज डेस्टिनेशन. सुंदर डेकोरेशन केलेले आहे. भाई कसं हाय गाईज.
भाई यार, एक इथे बसलाय, एक इकडे बसलाय यार. जवळ जवळ बस जरा. थोडस पुढे बसा बसा इकडे बघा सगळे. पाठीमागचे उभे राहील तरी चालतं. थोडंसं बैठ. काका, पुढे मागे. समोर इकडे. ऐका, वेट, इकडे समोर अगोदर. गाईज आता आम्ही आलोय हर्ष रेसिडेन्सी. हे आमचे दोन मित्र. तू जास्ती ओव्हर ऍक्टिंग नको करूस. चाला, बाय डिफॉल्ट तुझं इंट्रोडक्शन झालंय रे, याचं इंट्रोडक्शन बाकी आहे. दिस इज गाईज समृद्धी. हा अविनाश, अर्चनाचा भाऊ. अर्चना येऊ नाही शकली म्हणून तिचा भाऊ आलेला आहे. आणि हा, तेरा नाम क्या भाई? तेरा नाम क्या है? छोड़ जान दे. अविनाश गाइस, तेरा नाम क्या है भाई? छोड़ जान दे भाई, मेरे को पहचान. क्या नाम है तेरा? क्या क्या नाम है तेरा? क्या नाम है बोल तो. ये है गाइस सस्ता अजय देवगन. लग्नामधली रूम टूर गाइस. प्लीज रेकॉर्ड मी आफ्टर. ए यार तू जा ना भाई, एवढा स्लो बोल दे भाई यार. प्लीज रेकॉर्ड मी आफ्टर टेकिंग माय कंसेंट. ओके, कन्सेंट I don't give you my consent. सुंदर गाइस, छान. Thanks for providing separate beats. गाइस आम्ही दोघं रूममेट होतो, रूममेट. आज आम्हाला ती फिलिंग येते रूममेट वाली. काय रे, मला नाही येते गाईस. तुला नाही येते? नाही. काय गोष्ट करते भाई. आताच बोलला चेतन एवढ्या वर्षानंतर परत एकदा सोबत. चेतनचं दुसरं नाव माहिती गाईस काय? हे आता आम्ही तिथनं निघतो ना कार मध्ये, तर हा वशिष्ठ आणि प्रणय तेरे को लड़की नहीं मिल रही. उधर हॉल में वाट लगा रहे. उसमें लोग तिकडे हॉल मध्ये गेले होते. काजूचे- हॉल मध्ये काजूचे- ए भाई भाई लोकं बघतील अजून reject करतील. त्याच्या पोराच्या हातावर लिहून दे, मेरा बाप चोर है, मेरा बाप चोर है. भाई हे गेले तिकडे आणि यांना काजू भेटले ज्याची उद्या. ए रुक ना भाई, रुक ना. वो गायब क्यों होता मैं पूरी थैली. भाई कितना भी बोल दे, वीडियो एडिटिंग इसके हाथ में है. तो क्या बोलेगा वो कट कर दे. सब कट, मेरा ही ब्लॉग है, मैं ही कट करने वाला हूँ. जो आएगा वो अभी मैं बोलूंगा. हाँ? काय नाही, तसे कट करणार आहे. हे नाही कट करणार. बैंगन चोर का म्हटलं ते का म्हणे बेंगन? बरं, मी किस्सा सांगून द्या ना पहिले तू आधी. हा. तर काही तेच की हे मागच्या हॉलमध्ये जेवण जिथे होतं तिथे गेले. याला भूक लागली होती वशिष्ठला, कारण की आम्ही लेट आलो होतो. ठीक आहे, तर हे काहीतरी खायला गेले होते. या माणसाला काजू दिसले भाई, ज्याची उद्या भाजी बोलणार आहे काजू करी. या माणसाने थोडेसे खाल्ले, चल ठीक आहे, 2-3 खाल्ले ठीक आहे. भाई पूर्ण खिशे भरले, तिकडचा आणि इकडचं दोन्ही. त्याला प्रोटीनची गरज होती. प्रोटीन काजूने कुठला प्रोटीन? प्रोटीन नसतं. प्रोटीन नसतं भाई काजू मध्ये. पण त्यालाही माहिती होतं. हा, त्याला माहिती नसतं. त्याला वाटलं प्रोटीन. जर उद्या काजू करी मध्ये जर काजू नाही भेटली भाई, दिस गाईज तर दिस गाय इज रिस्पॉन्सिबल कॉज टू अँड श्रेया. along with
अलॉन्ग विथ उसने कुछ नहीं किया, उसने कुछ नहीं किया, उसने नहीं, उसने मैंने देखा उसने दो ही खाया था, मैंने देखा उसने दो ही खाया था. तू भाई पूरा भर के आया था. वशिष्ठचा आग लावतो मला तर वाटतं हात चोर आहे. तर गाईज आमची झाली आहे तयारी पूर्णपणे एकदम. आणि आज खूप दिवसानंतर मी मस्त झोपलोय. कौस्तुभच्या लग्नामुळे झोप पण बडी आलेली आहे. खांद्यावर झोपला होता तो. हा भाई काल रात्री तू घेतला तो व्हिडिओ हा? घेतला नाही, ब्लॉग मध्ये खायचा ना तो झोप बोरत होता तो. मोबाईल अनलॉक काय म्हणतो. सो गाईज दिस इज माय तयारी गाईज. सुंदर. अँड देन एक एक करून काल तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं आहे. बट वन्स मोर सॅम समोर प्रमोद आहे. नवरा बायको आणि हा याचं काय इंट्रोडक्शन मला कळतच नाही याला काय म्हणलं पाहिजे. अजून एक नवरीन अरे सुंदर दिसतंय गाईस. मस्त मस्त मस्त. तर गाईज आमची आता यांची सगळी विधी चालू झालेली आहे. गाईज हे बघा लग्नामध्ये काय केलं होतं माहिती त्यांनी ते लोक बसले आहेत ना हा तर त्यांच्याच पुढे असं मांडलं होतं असं ओके. कसं मांडलं होतं कसं मांडलं होतं असं. लग्नामध्ये पहिला आलं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते गाईस जेवण. तर आल्या आम्ही फक्त त्याला मुख दिखाई केलेली आहे आणि आम्ही आता जेवायला आलेलो आहे. आता बघतो की आम्हाला जेवायला काय काय भेटणार. पण नाश्ता झाला असेल ना पण आता 10 वाजलेत यार. पण आम्ही खाली- नाही आम्ही तुला सोडायला येत आहे नाश्त्यामध्ये काजूच होते. अबे तेरे वजह से नाश्तामध्ये काजू होते कालचे जे आणि या माणसाने खाल्लेले आहे. या माणसाने खाल्लेले आहे. काय रे पापड टेस्टिंग करतोय का तू. अय पापड टेस्टिंग करतोय. पापड टेस्ट करतोय. सगळं कसं झालंय बरं झालंय का. तर गाय नाश्ता झालेला आहे. म्हणजे नाश्ता संपलेला आहे. आता आपल्याला काय बाहेर जावं लागणार. तर आता आम्ही बघतो की जवळपास कुठल्या दुकानात मिसळ पाव वगैरे काय. तर काही जरा नेक्स्ट प्लॅन आहे आमचा की आम्ही आता आजूबाजूला आम्ही काहीतरी शोधू आणि तिथे काहीतरी खायला बसेल तर आम्ही काहीतरी याला बोलून येऊ आपण. तिथे जर काही खायला भेटलं आम्हाला फॉर एक्झाम्पल मिसळ पाव वगैरे तर आम्ही खाऊ. तर तिथे नाश्ता नसल्यामुळे आम्ही आलोय आता इथे नाश्ता करायला. मिसळ त्याला काय रे रस्सा वडा हा वडापाव खातोय आणि या साबुदाणा खिचडी. भाई अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला पण एक खूप बढिया मिसळ आहे. म्हणजे इव्हन मी नाशिकला जी खाल्ली होती त्याच्यापेक्षा पण बेटर आहे. आणि मेन म्हणजे हे खूप तिखट आहे. स्पायसी बनवलं आहे पण त्यांनी द गुड थिंग इज मध्ये मध्ये खायला सोनपापडी पण दिली. म्हणजे थोडा तिखट खा आणि मग थोडं गोड पण. कसं वाटतं तुला टेस्ट. बढिया ना एक नंबर टेस्ट. लग्नाची तयारी झालेली आहे. आता लग्न थोड्या वेळात चालू होणार आहे. आमचा नाश्ता झालेला आहे. आता लग्न थोड्या वेळात चालू होणार आहे. काही हे बघा एंट्रन्सची तयारी बढिया लाईट्स लावलेलं आहे एक नंबर. अजून एक मित्र काही प्रफुल्ला सांगळे. प्रफुल्ला तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे. या दोन्ही परिवाराचं Hi guys. फुलकर परिवाराचा अतिशय वेगवेगळा परिवार आहे. गाईस कौस्तुभचं लग्न झालंय चालू बघा. कौस्तुभ आणि श्रेयाला झूम करूया आपण. कॅमेरामॅनने झाकलेला आहे गाईस. माझा कॉलेजचा इकडे माझा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड गाईस किती वर्षानंतर भेटलाय भाई. भेटायचं काय भेटलं हे जे नॅचरल रिॲक्शन होणार ना. तू भेटला हेच माझ्यासाठी मेन आहे. येस गाईस आम्ही आता भेटलोय आता चर्चा करू. प्रसाद नाही याचं युट्यूब चॅनल होतं गाईस. कॉलेजमध्ये हा पहिला युट्यूबर होता आमचा. कुठला होता याच्याकडे द मॅक वाला. द मॅक याचं होतं का माहितीये मला पण कॉस्ट्युम एडिट केला होता ना. द मॅक बाय अद्वै किरवे गाईस. आता ते चॅनल आहे की नाही माहित नाही. आहे की नाही चॅनल डिलीट नको करू. कॉलेजचा पहिला युट्यूबर गाईस. आता आमचे सगळे मित्र मंडळी इथे आलेले आहेत जमलेले आहेत. तर तुझे हे बघा हे
याला कन्सेंट पाहिजे, युट्यूबवर ब्लॉग टाकायला याचा कन्सेंट घ्यावा लागणार. हा आहे अद्वैत किरवे, माझा कॉलेजचा खूप बढिया मित्र आहे. सगळे कॅमेरा कॉन्शियस आहे, सगळे कॅमेरा कॉन्शियस आहे. फक्त याला सोडलं तर सगळे कॅमेरा कॉन्शियस आहे. ही सिमरन आणि सिमरनचा हसबंड आणि हा क्यूट लिटिल बेबी. ए तू ब्लॉग बघशील ना आमचे काय रे? बिफोर आफ्टर ट्रान्सफर बिफोर आफ्टर टाकू आपण. मस्त असतं भाई, खूपच क्यूट आहे. मिरांश, आमचा मिरांश. स्माइल कर, एक स्माइल कर ना, ए स्माइल कर ना, ए स्माइल कर ना, ए झोपू नको ना, स्माइल कर ना. मिरांश स्माइल कर ना, एक क्यूट स्माइल दे ना भाई. हे झोपारच येतो. गाईस, जसं तुम्हाला सांगितलं की आमच्या कॉलेज कट्टामधले दोघं जण एकमेकांसोबत लग्न करत आहे, कौस्तुभ आणि श्रेया. तर गाईस तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतं? आमचं तर झालं आता. तर आम्ही कॉलेज कट्टा या ग्रुपमध्ये किती वर्ष झाले आता? 10 वर्ष 10 वर्ष झाले. आणि यांचं काही आहे हे आम्हाला आम्हाला 1 महिन्याआधी माहित पडलंय. एक महिना आधी त्याच्यामुळे 15 नाही गप्प आता नाही. तरी अब तो बोलतो की हमारे मुलं हे सब जानते हैं. आमचं लग्न पण झालंय आता. सूर्य सांगून हे देतो 50 वर्ष झाल्यानंतर आमचं आता पण काही नाहीये. मला फर्स्ट कॉल केला भाई, मी शॉक होतो. तर तुमचं आता पण काही आहे का? आता आता तुम्ही नंतर काहीतरी वेगळं गाईस बोला. कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे दोन शब्द दोन शब्द तुमचे प्लीज प्लीज प्लीज. एखादं उखाणं तुम्ही तयार केलं. आमचं झालंय. आमचं झालंय ठरलंय त्यांचं ना, आता झालंय. आपल्या जरा काहीतरी चांगलं स्पीच. झालंय पण. काय स्पीच देऊ? कसं वाटतंय तुला? तुला सांग श्रेया, कसं वाटतंय? तुला कसं वाटलं की बगल में चुरा था और शहर में ढिंडोरा था, याच्यावर तू जरा तू सांग असं, तू काय आवडतं? जग फिरून आला. कौस्तुभ लंडन फिरून आलाय आणि पोरगी तीच केली जी कॉलेजमध्ये त्याच्या 4 वर्ष सोबत होते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये होते 4-5 वर्ष सोबत होते. जब फिरून आल्यावर सोबत होते ना तुम्ही? गाडीवर बाईक जब फिरून आल्यावरती आपल्याला माहिती आहे ना. राम 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 राम. ओके ना. ओके, एकदम ओके, काय टेन्शन नाही. ते आता दाजी बनलाय भाई, दाजी बनला आपला भाऊ. हा किती पण जग फिरून आलो आपण, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे ना, शेवटी जिथे आपल्याला यायचं आपण तिथे येतो. तर गाईस तर आता तुला यांनी बाईक शिकवली आहे ना, मला जे माहिती आहे. सांगितले आता. चला चला, आमच्या मित्राची काळजी घ्या आणि तुम्ही आमच्या मैत्रिणीची काळजी घ्या. दोघं पण एकमेकांची काळजी घ्या आणि लवकरच आपल्याला यांच्याकडे जायचं गाईस स्कॉटलँडला. Yes. चला चला चला. तर गाईस फायनली आमचं आता सगळं अटेंड करून झालेलं आहे. सगळ्यांची पॅकिंग पण झालेली आहे. आता सगळे घरी निघतो आमच्या आपल्या सगळ्यांकडे. यांचा प्लॅन आहे की हे आता शिर्डीला जाणार, प्रमोद आणि सॅम आणि दिस ग्रुप कुल किड्स कुल किड्स. ऑल द अनमॅरिड बॉईज. पण मजा आली भाई. एवढ्या वर्षानंतर आम्ही कॉलेज नंतर आय गेस 5-6 वर्षानंतर भेटलं सगळं. नाही हे नाही, हे स्पेशल अपीअरन्स गाईस. आता हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये परत 7 युट्यूब चॅनल 2014 मध्ये सुरू केलं होतं. काय नाव होतं? अँड द रेस्ट आर स्टील ट्राइंग टू कॉपी. युट्यूब चॅनलचं नाव सांग ना. युट्यूब चॅनलचं द नाव. मॅक. ए नाही खरं सांग ना युट्यूब चॅनलचं द मॅक ना. नाव. बाबा काय फेकतो. याचं काही युट्यूब चॅनल होतं, त्यांनी खरंच टेक्निकल गुरुजी याच्याकडनं आधी युट्यूब चॅनल होतं. फ्लाइंग बिचला पायलट यांनी बनवलं. तर असे होते माझे कॉलेजचे फ्रेंड्स. आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. आणि तुम्ही जर नाही आवडला असेल तरी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा गाईज. आणि हाईप करायला विसरू नका. भेटत राहू आजच्या दिवशी, पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला इथेच नाही, परत वाढायला भेटू आपण. आणि बाय बाय. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय. भाई मिरांशने कंप्लेंट केली, दादा तू आम्हाला नाही घेतलं, आम्हाला घेतलंच नाही ब्लॉग मध्ये. मामा येस मामा. भाई बघा भाई किती सुंदर. गाईज मिराज कुठलं सनस्क्रीन वापरतोय आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू. येस, एवढा गोरा आहे ना भाई. याचं स्किन केअर रुटीन हिला विचारा, सिमरनला विचारा. स्किन केअर रुटीन याचं किती बॉडी लोशन लावतो. कुठलं सेबामेड. तुम्हाला माहिती आहे काही लहान मुलांना कुठलं सनस्क्रीन पाहिजे. माझ्या मिरांश म्हणतोय गाईस की माझ्या मामाच्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा. येस, थँक्यू, बाय बाय.